सोलापूर जिल्ह्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून विविध इच्छुकांची नावं आता चर्चेत आहेत। मात्र बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येत असल्याचं राजकीय चित्र दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव, मजबूत संघटन, राज्य नेतृत्वाशी असलेले संबंध आणि मतांचं गणित या कारणामुळे राऊत यांचं पारडं सध्या जड मानलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात राजेंद्र राऊत यांचा उल्लेख बेरर चेक असा केला होता। राज्याच्या राजकारणात असा उल्लेख एखाद्या नेत्यावरील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं। त्या वक्तव्यानंतर राऊत यांचं राजकीय वजन आणखीन वाढल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आता सुरू झाली आहे। राजेंद्र राऊत यांच्या ताकदीचा सर्वात मोठा भाग म्हणजे बार्शी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव। बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती तसंच जिल्हा परिषद स्तरावर देखील त्यांच्या समर्थकांचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे। बैराग नगर परिषदेतील काही नगरसेवक देखील त्यांच्या गटासोबत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये त्यांची मजबूत पकड असल्याचं मानलं जातं। विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची मते निर्णायक ठरतात। बार्शी तालुक्यातील अशा मतदारांपैकी मोठा वर्ग राजेंद्र राऊत यांच्या प्रभाव क्षेत्रात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे मतांच्या गणितात त्यांना मोठा फायदा होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे। याशिवाय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद सुद्धा मोठी मानली जाते। जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक संस्थांमध्ये नेटवर्क मजबूत असल्यानं पक्षाकडून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांचं नाव अधिक ताकदीनं पुढे येत आहे। राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपातील वरिष्ठ मंत्री, आमदार आणि राज्यातील प्रभावी नेत्यांशी असलेले राऊत यांच्या जवळचे संबंध। पक्ष संघटनेपासून ते सत्ता केंद्रांपर्यंत असलेली ही जवळीक विधान परिषदेसारख्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतं असं बोललं जातं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेली जवळीक आणि राज्य नेतृत्वाशी असलेला थेट संवाद हेही राऊत यांचं महत्त्वाचं बलस्थान मानलं जातं। स्थानिक राजकारणासोबतच राज्य पातळीवरील समन्वय साधण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचं समर्थकांचं मत आहे। सध्या विधान परिषदेसाठी अंतिम निर्णय बाकी असला तरी बार्शीतील राजकीय समीकरणं, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव, मतांचे गणित आणि राज्य पातळीवरील संबंध पाहता राजेंद्र राऊत यांचे पारडे इतर इच्छुकांच्या तुलनेत अधिक जड मानलं जात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे।